ज्या पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवण्यात आला त्याच पुण्यामध्ये शेतकऱ्याच्या नांगराला सोन्याचा फाळ लावून जमीन नांगरणारी पहिली रणरागिणी विदर्भ कन्या लखुजीराव जाधवांच्या पोटी जन्माला आलेल्या कन्यारत्न महासाहेबांनी सोन्याच्या फाळानं जमीन नांगरली. जगदंबेच्या समोर पदर बसायला सांगितलं. आई भवानी जगदंबे मराठा ते तुका मेळ बाबा स्वराज्य धर्म वाढ बाबा हे हिंदवी स्वराज्य व्हावे स्त्रींची इच्छा. जगदंबे मराठ्यांच्या आई बहिणीची आबरूची लक्तरे तोडून वेशीवरती टांगली जातात आणि पाहत असताना अंतकरणाला भयंकर त्रास होतो. आई भवानी जगदंबे मराठा ते तुका मेळ बाबा स्वराज्य धर्म वाढ बाबा. जगदंबे जगदंबे प्राण गेला तरी बेहत्तर पण महाराष्ट्राच्या डोक्यावरती अखंड डौलानी भगवा फडकला पाहिजे. हा भगवा फडकण्याकरता जगदंबे पुत्र दे ऐसा गुन्हा ज्याचा तीन की झंडा जगदंबा नवसाला पावली. फाल्गुन मध्ये तृतीय शक्य 1551 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदुत्वाचा तण आणि मराठाचा प्राण जन्माला आला. त्या वाघाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. फक्त एक महाराज एक वाळ आणि एक राजा नाही तो बापाचा बाप. बापाचा बाप
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील मराठी स्वराज्याला दिशा मिळाली. आई भवानी जगदंबे मराठा तुका मेळा बाबा स्वराज्य धर्म वाढ बाबा. मासाहेबांची शिकवणारी शिवा जर कदाचित उद्या मराठी स्वराज्य निर्माण झालं, तुम्ही महाराष्ट्राचे राजे झालात, तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रिया नाचवायच्या नाहीत, स्त्रिया वाचवायच्या. हा मराठ्यांचा इतिहास. प्रारंभ झाला, स्वराज्य उभं झालं. स्वराज्याला गिळंकृत करण्याकरता शास्ता खान नावाचा यवन आला. त्याने मराठी स्वराज्य पाहिलं तर खणाला पाहिलं बोलता झाला, या लोग, ये खुदा, ये परवरदिगार, ये लोग कहते हैं सिवा इधर तुमका चुबाए काफर बड़ा अमीर है. ये सिवा ये दखन का चुबाए काफर ये बड़ा अमीर है. क्या है सिवा के पास? क्या रखा है सिवा के पास? मराठों का दखन देखने के बाद हमें पता चलता है बस सिवा का दखन इतना बड़ा है. मराठों का पूरा दखन शास्ता खान के 3 उंगलियों पर बैठेगा. बस इतना सा दखन. एक बात बता दो आपको, मराठों का दखन शास्ता खान के जिन 3 उंगलियों पर बैठने वाला था, वही 3 उंगलियां काटकर मराठी मिट्टी में जिसने गाड़ दी थी, उस शेर का नाम छत्रपति शिवाजी महाराज. काळाचा काळ जिजाऊचा बाळ शिवनेरीवर जन्मला. हे राजा हो राजन तोरण बांधलं तोरण, हो राजन तोरण बांधलं तोरण, राजन तोरण बांधलं मोठभर माऊली घेऊन जनतेसाठी लढला. काळाचा काळ हो शिवनेरीवर जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की. हे राजन राजन तोरण बांधलं तोरण. शास्ता खानाची 3 बोटं तुटली. हातात रक्त टपाटपा पडत असताना शास्ता खानाची बहीण धावत आली, बोलती झाली, भाईजान भाईजान वो सिवा वो दखन का चुबा वो काफर मराठा मेरी बेटी को उठा कर ले गया. आलम बड़ा जागीर मेरी आपसे दरखास्त है, मेरी बेटी को बचाओ. भाईजान सिवा ने मेरी बेटी को उठाया है. वक्त को जाया ना करो, पकड़ो उस सिवा को, उसने मेरी बेटी को उठाया. आणि मग शास्ता खान बोलता झाला, बहना पागल बन गई है तू, तेरी अक्कल बंद पड़ गई शायद. क्या करे तू? शिवा ने तेरी बेटी को उठाया. हाँ भाईजान. बहना, शिवा ने कभी किसी का चौरंग किया होगा, शिवा ने कभी किसी की गर्दन काटी होगी, शिवा ने कभी किसी को हत्ती के पैर के नीचे दिया होगा. लेकिन एक बात कान खोल कर सुनना बहना. क्या भाईजान? बहना, शिवा कभी औरतों पे हाथ नहीं डालता. क्यों? उमरा ठोक्यावला. एवढा विश्वास शत्रूने चरित्रावर ठेवला पाहिजे. एवढा विश्वास शत्रूने चरित्रावर ठेवला.